नालासोपारा पूर्वेतील पेल्हार येथील साडी कंपाऊंड परिसरात कार्यरत असलेल्या काही कंपन्यांकडून रसायनयुक्त सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रदूषणामुळे नाल्यातील पाणी पूर्णपणे निळ्या रंगाचे झाले असून संपूर्ण परिसरात तीव्र रासायनिक दुर्गंधी पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार डोंगराळ भागातून येणाऱ्या पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळून ते थेट नाल्यात सोडले जात आहेत। या परिसरात प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत। या कंपन्या कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया किंवा ट्रीटमेंट न करता रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या प्रदूषणामुळे नाल्यातील जलचर, वनस्पती तसेच संपूर्ण परिसरातील जैवविविधतेवर गंभीर संकट निर्माण झाले आहे। रसायनयुक्त पाण्यामुळे पसरत असलेल्या दुर्गंधीचा आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नागरिकांनी आरोप केला आहे की या परिसरातील प्रदूषणाबाबत यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र वसई-विरार महानगरपालिकेकडून संबंधित कंपन्यांविरोधात कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांबाबत प्रशासन इतके उदासीन का आहे असा सवाल उपस्थित होतो आहे। स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित कंपन्यांची चौकशी करावी, नाल्यातील पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि दोषी उद्योगांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। या प्रकरणावर भाजप नेते ब्रह्मदेव सिंग राजन यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे संपूर्ण प्रकरण मनपाच्या निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचा आरोप केला। त्यांनी सांगितले की वेळेत कारवाई करून प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कठोर पावले उचलली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती। नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची चौकशी करून दोषी कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। दरम्यान या प्रकरणात वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी अनेक वेळा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते 2 ते 3 वेळा फोन करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि कॉल देखील कट केला। यामुळे या प्रकरणावर महानगरपालिकेची अधिकृत भूमिका मिळू शकली नाही।